नागपूरमध्ये 48 तासात हत्येच्या 3 घटना घडल्यात। पहिली घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। नातवानं आजी इंदुबाई चव्हाण हिची हत्या केली आहे। आरोपी राज बागडे यानं इंदुबाईच्या एटीएम मधून न विचारता पैसे काढलेले होते आणि त्यानंतर वाद झाला। त्या वादामधून राज बागडे यानं दारूच्या नशेमध्ये गळा आवळून आपल्याच आजीची हत्या केली आहे। दुसरी घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। अज्ञातांनी संजय ठाकूर या मजुराची हत्या केली आहे। दुचाकीवरून आलेल्या 2 तरुणांनी चाकूने संजयवरती वार केले आणि पळ काढलाय। तर तिसरी घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कागधरा इथं घडलेली आहे। मोठ्या भावानं लहान भावाची झोपेतच हत्या केली आहे। आरोपी हरिश्चंद्र पंगराम याला दारूचं व्यसन होतं आणि मृतक शुभम पंगराम हा त्याला त्याच्यावरून वारंवार टोकायचा आणि याच रागामधून त्यानं ही हत्या केलेली आहे। दरम्यान पाचपावलीमधील घटनेवरती पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। चुलत नातू लागतो त्या मयत महिलेचा आणि महिलेला संशय होता की तिचं जे डेबिट कार्ड आहे तो हा तिच्या नकळत माघारीतला न विचारता वापरतो, हा तिला संशय होता आणि आपली चोरी उघडकीस येईल या आधारे या कारणामुळे तिनं तो जो आरोपी आहे त्या आरोपीनं दारूच्या बिअरच्या नशेत असताना त्या चाकूचा वापर करून चाकूचे घाव द्वारे त्या आरोपीनं त्या महिलेचा खून केलेला आहे। पुढची बातमी, घरातून मुलासाठी डायपर आणण्यासाठी बाहेर पडलेल्या 24 वर्षीय तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये मृतदेह सापडलाय। सोलापुरातल्या विजापूर रोड परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। सुफियान गुलाम रसूल शेख असं 24 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। सुफियान हा फॅब्रिकेशनचं काम करत होता। 1.5 वर्षांपूर्वी त्याचा विवाह झालेला होता आणि त्याला एक लहान मुलगा आहे। शुक्रवारी संध्याकाळी तो मुलासाठी डायपर आणतो असं सांगून घराबाहेर पडला, मात्र बराच वेळ तो घरी परतला नाही। विजापूर रोड परिसरामध्ये असलेल्या फनाश अपार्टमेंटचे सुरक्षा रक्षक फेरफटका मारत असताना रात्री त्यांना एक तरुण रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला दिसला आणि दरम्यान डायपर आणण्यासाठी निघालेला सुफियान विजापूर रोड परिसरामध्ये का गेला, त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यानं आत्महत्या केली आहे की ही हत्या आहे, या सगळ्याच प्रश्नांचा तपास पोलिसांकडून सध्या केला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।